तू बघ अमृता, एक दिवस तुझ्या आईच्या आशीर्वादानेच तुझ्या बाबांचंही मन बदलेल. हे नक्की आपल्या लग्नाला मान्यता देतील. बाबांनी लग्नाला मान्यता दिली किंवा नाही दिली त्याने मला काहीच फरक पडणार नाहीये. कारण जशी मी त्यांच्यासाठी मेले ना तसेच तेही माझ्यासाठी. हे बघ, यापुढे कधीच असं बोलू नकोस अमृता. कसेही असले ना तरी तुझे बाबा आहेत. ते बाबा नसल्याचं दुःख काय असतं ना ते मला माहिती आहे अमृता. मी आज संध्याकाळपर्यंत निघेन. निघेन म्हणजे कुठे बाहेर चालली? मी दिल्लीला परत जाईन. सकाळी हे तुला जे बोलले त्यामुळे तू राग नाही आला. कारण जो माणूस एखाद्याकडे आश्रितासारखा राहत असेल त्याला रागवण्याचा अधिकारच नसतो. पण मला वाईट खूप वाटलं. माझीच काहीतरी चूक असावी म्हणून भाऊजींसारखा माणूस इतका भडकला. हे बघ, तुझी काही चूक नाही. त्यांना माझ्यावर राग काढता येत नव्हता ना म्हणून ते तुझ्यावर भडकले. एवढं नाही आले. नकोच. कारण आधीच परिस्थितीने माझा जो अपमान करायचा होता तो करून झालाय. आणखी अपमान सहन करायची आता ताकद नाहीये माझ्या. काळजी करू नकोस, अमृताला काहीही झालेलं नाही आता. पण कधीही होऊ शकतं. कारण ती नरसिंह किल्लेदारांची मुलगी आहे. ती नरसिंह किल्लेदारांची मुलगी होती आर्यन, पण आता ती आर्यन सरतापेची बायको आहे. त्याच आर्यन सरतापेच्या वडिलांचा खून या नरसिंह किल्लेदारांनी केला होता. पण ह्या सगळ्याचा अमृताशी काय संबंध? संबंध तिच्या बापाशी आहे जानकी. आणि त्यालाच त्रास देण्यासाठी मी अमृता किल्लेदारशी लग्न केलं. म्हणजे तू यांच्यावर सूड उगवण्यासाठी तिच्याशी लग्न केलं? अमृतावर तुझं प्रेम नाही? मी फक्त एकाच मुलीवर प्रेम करत आलोय आणि तिचं नाव जानकी. मी उद्या कदाचित इथून जाईन. कुठे? कुठे? मे बी दिल्लीला परत. का? कायमशी तर इथे राहू शकत नाही ना. मी पेपरमध्ये वाचलं मीडियाने चांगलाच फायदा उठवला अमृताच्या लग्नाचा. तुमच्याकडून काहीतरी स्ट्रॉंग स्टेटमेंट जायलाच हवं. गप्प बसणं महागात पडेल. वेल, असं मला वाटतं. अर्थात राजकारणातलं माझ्यापेक्षा जास्त तुम्हाला कळतं. कधी कधी परिस्थितीच्या दबावामुळे सगळं कळत असूनही माणूस मूर्खासारखा वागतो. अजून काही दिवस थांबले असतेस तर बरं वाटलं असतं मला. खरं सांगू जानकी, जर सगळं काही माझ्या मनासारखं झालं असतं ना तर माझ्या नावाचं कुंकू लावणारी अमृता नाही, तू असतेस. आर्यन बास, एक शब्द जरी जास्त बोललास ना तरी. तर काय करणार आहे जानकी? मी काय करेन याची तुला कल्पना नाही आर्यन. पण आता तरी तुझी फालतू बडबड ऐकण्यापेक्षा मी इथून निघून जाईल. नाही जाऊ शकत तू जानकी. कारण तू जर इकडून निघून गेलीस तर अमृताचा जीव धोक्यात येईल जानकी. त्या चिठ्ठीत काय लिहिलं होतं विसरलीस? आर्यन,